जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे। येथील युवा सामाजिक कार्यकर्ते राजू अमृतराव बारवकर यांनी आज 23 ऑक्टोबरपासून विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचे आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून स्थानिक प्रशासनावर दबाव वाढत चालला आहे। राजू बारवकर यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये विशेष ग्रामसभेच्या अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, 28 ऑगस्टच्या ग्रामसभेच्या व्हिडिओवरून रोजगार सहायकाची निवड करणे, पाणी पुरवठा आणि स्वच्छता योजनेतील भ्रष्टाचारावर कारवाई, तसेच पायाभूत सुविधांच्या निधीचा हिशोब सार्वजनिक करणे या मागण्यांचा समावेश आहे। बारवकर यांचा आरोप आहे की सरपंच आणि ग्रामसेवक यांनी पदाचा गैरवापर करून नियमबाह्य कामे केली असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी। मी राजू अमृतराव बारवकर, राहणार पिंपळगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर। पिंपळगाव येथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। तर माझ्या प्रमुख मागण्या अशा आहेत: विशेष ग्रामसभेत अधिकारांचे उल्लंघन केलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, पिंपळगाव येथील पाणी पुरवठा स्वच्छता योजनेमधील जो भ्रष्टाचार झालेला आहे, ज्यांनी केलेला आहे त्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, ज्या पायाभूत सुविधा आहेत, रस्ते, गटार, सिमेंट, बाकडे, लाईट इत्यादी कामात जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, पिंपळगावामधील सरपंच, ग्रामसेवक वेळोवेळी जे गैरवर्तणूक करतात, नियमबाह्य काम करतात, त्यांच्यावर कार्यवाही करावी। या उपोषणामुळे संपूर्ण जामखेड तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासनाकडून आता या प्रकरणी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। अशाच ताज्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी फॉलो करा जामखेड टाइम्स।